जन्म आणि मृत्यू हे व्यक्तीच्या हातामध्ये नसते, तर जन्म आणि मृत्यू स्वतः परमेश्वर व्यक्तीला देत असतो. ज्या विधात्याकडून जन्म आलेला आहे, ज्या विधात्याने आपल्याला या जगामध्ये पाठवलेला आहे, तो जीव, ती व्यक्ती आणि ते सर्व काही परत त्या विधात्याकडे जाणे अगत्याचं आहे. आणि म्हणूनच जे काही विधात्याकडून आलेलं आहे ते आपण शेवटी विधात्याला देत असतो. आपला प्रत्येक क्षण, आपलं जीवन हे आपलं नसून तर परमेश्वराचं आहे. कारण परमेश्वराशिवाय आपण काहीही नाहीत. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे की मी स्वर्गीय पित्याकडून आलेला आहे आणि परत एकदा मी स्वर्गीय पित्याकडे जाणार आहे. आणि मला जाणे गरजेचं आहे, कारण तेच माझं उगम आहे. याचा अर्थ असाच की आपला स्वर्गीय पिता एक आत्मा आहे, जो आत्मा त्याने आपल्या प्रत्येकामध्ये टाकलेला आहे. हे छोटे छोटे आत्मे त्या विधात्याकडे जाऊन मिळत असतात आणि एकरूप होत असतात. जसा प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे जाऊन एकरूप होणार आहे, तो क्षण आपल्या देखील जीवनामध्ये येणार आहे. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपल्या प्रत्येकाला त्या विधात्याकडे जायचं आहे. आपल्या प्रत्येकाला हे जग सोडायचं आहे. आपल्या प्रत्येकाला त्या विधात्याशी एकरूप व्हायचं आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वर्षाचं मिशन कार्य संपवल्यानंतर आज तो आपल्या शिष्यांना सांगत आहे की मी आनंदाने पित्याकडे परत जात आहे. आपलं देखील जीवन क्षणभंगूर आहे. आपण देखील या जगामध्ये परमनंट नाहीत, परंतु जो क्षण, जे वेळ परमेश्वराने दिलेला आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. आणि शेवटी आपलं मिशन कार्य आनंदाने पूर्ण करून आपण त्या विधात्याकडे जाण्यासाठी मनाची, हृदयाची आणि जीवनाची तयारी केली पाहिजे. ज्याप्रमाणे जोब आपल्याला सांगत आहे की सर्व काही देवाचं आहे. देवाने आपल्याला नग्न पाठवलेलं आहे आणि नग्न देखील आपण जाणार आहोत. आणि त्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपला आठवण करून देत आहे. थोड्याच दिवसानंतर आपण प्रभू येशूचा स्वर्गारोहणाचा सण देखील साजरा करणार आहे. हा सण आणि आजचं शुभवर्तमान आपलं काय सांगत आहे की आपण प्रत्येक जण या जगातले वाटसरू आहेत. आपण प्रत्येक जण या जगातले पिलग्रिम्स आहोत. आपल्याला परमनंट जागा नाही. आपली जागा त्या स्वर्गीय पित्याकडे आहे, परमेश्वराकडे आहे. आणि म्हणून आपण आपलं लक्ष त्या स्वर्गाकडे, स्वर्गीय पित्याकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपलं जीवन जे आहे, ते जीवन सकारात्मक दृष्टीने, आनंदाने, विश्वासाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दावरती विश्वास ठेवूया आणि आपली देखील वाटचाल, जो मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेला आहे त्या मार्गावरती व्हावी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण सामर्थ्य, कृपा मागूया. आमेन.